श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा ही कशी साजरी करायची आहे, आपल्याला या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, नैवेद्य कोणता दाखवायचा आहे याची माहिती ती आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा। गुरुपौर्णिमा ही 10 जुलै 2025 म्हणजे बुधवारी उत्तर रात्री 1:37 ही पौर्णिमा आहे ती लागणार आहे। ती गुरुवारी म्हणजेच 10 जुलैला उत्तर रात्री 2:07 ही संपणार आहे। याचाच अर्थ असा की गुरुवारी संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला स्वामी महाराजांची सेवा अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे। प्रथम आपण काय करायचं आहे की सकाळी लवकर उठून आपण शुचिर्भूत होऊन आपल्या घरातील संपूर्ण स्वच्छता आहे ती करून घ्यायची आहे। ह्या सेवेसाठी आपण अगदी पहाटेपासून सुरुवात आहे ती करू शकता। प्रथम आपल्याला स्वामी महाराजांची जर आपल्याकडे मूर्ती जर असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे। आणि जर फोटो जर असेल तर आपण काय करायचं आहे त्यात आपण पुढे नंतर सांगूया। अभिषेक घालत असताना हा आपण अभिषेक तुम्ही पंचामृताने घालू शकता, दूध, दही, त्याचबरोबर हळदीने घालू शकता, गंगाजल पाण्यात टाकून त्याने घालू शकता, चंदनानेही घालू शकता। तुम्हाला यातील कोणत्याही एका गोष्टीने जरी घालणं शक्य असेल तर त्याने तुम्ही घालू शकता। अगदी साधं सिंपल म्हणजे पाण्यानेही जरी घातलं तरी चालतं, कारण स्वामी महाराज हे आपण सेवा ही किती अंतःकरणापासून करतो ह्याला ते प्राधान्य देतात आणि आपल्या सेवेवरती ते प्रसन्न होऊन आपल्याला त्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला देतात। मूर्ती आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला अभिषेक आहे तो घालत आपल्याला आता ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, जे स्तोत्र मंत्र सांगणार आहे ते आपल्याला म्हणायचे आहेत आणि अभिषेक आहे तो हे संपूर्ण स्तोत्र आणि मंत्र म्हणतच आपल्याला घालायचे आहेत। तर आपल्याला मंत्र स्तोत्र कोणते म्हणायचं याची माहिती पाहूया। प्रथम आपल्याला स्वामी स्तवन आहे ते म्हणायचं आहे, जे आपलं दिंडोरी प्रणीत नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये हा सर्व काही जे मंत्र स्तोत्र आहेत हे संपूर्ण दिलेले आहे। त्यामधील पाहून तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरतीही सर्च आहेत या सर्व काही स्तोत्र मंत्र आहे ते करू शकता। स्वामी स्तवन आहे ते आपल्याला एकदा म्हणायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष आहे तेही आपल्याला एकदा म्हणायचं आहे आणि यानंतर पुरुष सूक्त आहे ते आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे। जरी आपल्याला 16 वेळा म्हणणं शक्य नाही झालं तरी कमीत कमी एकदा तरी म्हणायचं आहे। यानंतर श्री सूक्त आहे ते एकदा म्हणायचं आहे। हे झाल्यानंतर पवमान सूक्त आहे ते एकदा म्हणायचं आहे आणि राम रक्षा स्तोत्र हे 9व्या ओवीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे। ही जी आपण सर्व स्तोत्र पाहिली याची फलश्रुती आहे ते आपल्याला कोणतीही फलश्रुती म्हणायची नाही, फक्त स्तोत्रच म्हणून आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे। हे संपूर्ण म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची मूर्ती आहे ती घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। जर आपल्याकडे पोहटो असेल तर आपण काय करायचं, पोहटो असेल तर आपल्याला स्वच्छ पाण्याने तो पोहटो आहे तो त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून किंवा गुलाबजल आहे ते टाकून आपल्याला पोहटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पोहटो समोर बसून आपल्याला ही जी सर्व स्तोत्र सांगितलेले आहेत ते आपल्याला सर्व म्हणायची आहेत। अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। यानंतर मूर्ती पुसून झाल्यानंतर मूर्तीला आपल्याला जे स्वामींना निनाद तर आवडते ते आपल्याला संपूर्ण मूर्तीला आहे ते लावून घ्यायचं आहे। स्वामींना जर आपल्याकडे वस्त्र जर असतील, शाल असेल, मोठी जर मूर्ती असेल तर तुमच्याकडे शाल असू शकते किंवा छोटी मूर्ती असेल तर वस्त्र असतील तर तुम्ही वस्त्र आहे ती घालून घ्यायचे आहे। यानंतर फूल अर्पण करायचं आहे, त्यांना हार घालायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे। हे संपूर्ण करून झाल्यानंतर धूप दीप आहे ते संपूर्ण लावायचं आहे आणि आपण आरती करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची ही जी संपूर्ण गुरुपौर्णिमेची जी सेवा आहे ती करून घ्यायची आहे। यानंतर आता आपण नैवेद्य काय दाखवू शकतो, तर नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आहे, आपण तसं म्हटलं तर आपण कोणताही नैवेद्य अगदी आपल्या मनापासून अंतर्मनापासून जरी केला तरी ते स्वामी मान्य करून घेतात। त्यातली त्यात आपल्याला आवड असते की स्वामींना काय आवडतं, स्वामींसाठी मी काय करू, त्यांच्या आवडीचा पदार्थ असं जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते। त्यामुळे मी सांगते की मला जे माहीत आहे ते केंद्रामध्ये सांगितलं जातं की स्वामींना हे जे पदार्थ आहेत ते खूप आवडले जातात। तर त्यामध्ये पुरणपोळी आहे, बेसनाचे लाडू आहेत, खीर आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर केली तरी चालू शकते, त्याचबरोबर भजी आवडतात, कोणत्याही प्रकारचे तुम्ही मिठाई जरी ही केली नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालू शकते, शिरा आहे,
किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य जरी ठेवला तरीही तोही चालतो. पण या संपूर्ण नैवेद्य जो आपण काय ठेवणार आहे यावरती आपल्याला तुळशीपत्र आहे ते ठेवायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि स्वामींची जी पंचोपचारी पूजा आहे ती अशी गुरुपौर्णिमेला आहे ती आपल्याला करायची आहे. या दिवशी तुम्हाला जर काही दान करणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही दान करावं. अगदी तुम्ही मंदिरात जाऊन दान करू शकता किंवा तुमच्या आसपास जवळपास जर तुम्हाला कुठे थोडंफार एखाद्या गरजू व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही दान करू शकता. अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा आहे ती साजरी करायची आहे. श्री स्वामी समर्थ.